अध्यक्ष महाराज, खरं तर काल आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला, उत्साहाने साजरा केला। सामान्यतः प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांच्या हक्काच्या संरक्षणासाठी भाषणं झाली। माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, यामध्ये 17 पदं बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरण्यात आली आहे। त्या बाह्य यंत्रणेच्या महिला कर्मचाऱ्यांनी गेले अनेक वर्ष महिला आयोगामध्ये आम्हाला स्थायी करावं अशी मागणी केली असतानाही महाराष्ट्राच्या महिलांचे प्रश्न सोडवताना त्यांच्यावर महिला व बालविकास विभाग असाच अन्याय सुरू ठेवणार आहे का, की त्यांना पुढच्या महिन्यात कॅबिनेटमध्ये जाऊन स्थायी करणार आहे का? अध्यक्ष महाराज, माझा दुसरा प्रश्न की आपण वर्षनिहाय कधी 15 कोटी काही लक्ष, 15 कोटी काही लक्ष आणि यावर्षी 18 कोटी काही लक्ष हे महिला आयोगाला अनुदान दिलं असं सांगितलं आहे, पण खर्च किती केला, निधी किती वितरित केला याबद्दलची माहिती दिलेली नाही। मग दाखवायला एक चेहरा आणि हृदय मात्र दुसऱ्या पद्धतीचं असता कामा नये। आपण जितका निधी 23-24, 24-25 आणि 25-26 मध्ये सांगितला, पूर्णच्या पूर्ण निधी 6.5 कोटी महिला लोकसंख्या महाराष्ट्रात आहे। 15 कोटी 18 कोटी ही रक्कम कमी होते, तरीही या संरक्षणासाठी हा 100% निधी यापुढे आपण वितरित करणार आहात का? आणि मागच्या 3 वर्षामध्ये आपण आउटलेच्या किती निधी वितरित केला या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महाराज, हा कायदा 25 जानेवारी 1993 आपण महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियमाच्या माध्यमातून केला। 93 पासून आज साधारणतः 32 वर्ष झाले। या कायद्यामध्ये पुन्हा विधानसभेत काही बदलत्या परिस्थितीनुरूप या कायद्याच्या संरचनेमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये कोणताही विचार झालेला नाही। 93 मध्ये सायबर क्राईम यासाठी कुठेही आपल्याला तरतूद करण्याची आवश्यकता नव्हती। आणि म्हणून माझा तिसरा, ज्यामध्ये तुमच्याकडून जरी उत्तर मंत्री महोदय देणार असेल, निर्देश तुमच्याकडून अपेक्षित आहे की आज आपण महिला सदस्यांना लक्षवेधीमध्ये इतर ठिकाणी बोलण्याचा संधी देत आहे। तुमचं मन मोठं आहे अध्यक्ष महाराज। आज महिला आमदारांची एक समिती 25 जानेवारी 1993च्या या कायद्याच्या संदर्भात पुन्हा एकदा विश्लेषण, विचारमंथन आणि सूचना करण्यासाठी केले पाहिजे। कारण जेव्हा हा कायदा केला तेव्हा डिजिटल आणि सायबर गुन्ह्यासाठी विशेष अधिकार कोणताही दिलेला नाही। निर्णय क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी सुमोटो चौकशीचे आदेश देण्याच्या मर्यादा आहे। आणि म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याकडून आर्थिक स्वायत्तता, प्रत्येक फाईल महिला आयोग आहे पण प्रत्येक फाईल मंत्रालयात पाठवली पाहिजे। आणि महिला आयोगाने महिला सदस्यांनी, महिला अध्यक्षांनी पाठवलेली फाईल पुन्हा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ती इतके दिवस ती फाईल उभवण्यासाठी खर्च होतात, ते ही फाईल उभवण्याचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे। जो निधी दिला त्याचा स्वायत्त अधिकार हा महिला आयोगाला देण्याची आवश्यकता आहे। आणि शेवटचा जो कायद्यात बदल करण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये तुम्ही निर्देश द्याल, मला विश्वास आहे तुमचा अंतःकरण मोठा आहे की आमदारांच्या या महिला आमदारांच्या समितीमध्ये या तक्रार निवारणाचा अध्यक्ष महाराज जो कालावधी आहे तो इतका मोठा आहे की त्यामध्ये त्या तक्रारीचं निवारण हे योग्य क्षणी न झाल्याने आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे। आणि म्हणून या 3 प्रश्नाची स्पेसिफिक उत्तर अपेक्षित आहे। योग्य उत्तर असेल तर उपप्रश्न, नसेल तर उपप्रश्न राहणार। माझं अंतःकरण मोठं आहे सुधीर भाऊ, पण खूप मोठं नाहीये। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊंनी जो या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे, महिला आयोगाच्या आत्ता 17 आपण बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांकडनं, अधिकाऱ्यांकडनं काम करून घेतो, पण आता नवीन सुधारित आपण आकृतीबंध आराखडा कॅबिनेट पुढे मांडलेला आहे आणि त्या नंतर 29 ह्या आपल्या पदभरती होणार आहे आणि बाह्य स्रोतद्वारे आपण 41 नवीन असे 70 नवीन पदभरती होणार आहेत। परंतु आपल्या बाह्य यंत्रणेद्वारे भरलेल्या पदांना स्थायी करण्याचे शासनाचे सध्या तरी धोरण नाही आहे। आणि सुधीर भाऊंनी दुसरा एक प्रश्न विचारला की
1993ला आपल्या आयोगाच्या स्थापनेनंतर तेव्हा सायबर क्राईम एवढे नव्हते, पण त्या संदर्भात सुद्धा आपण आता कालच 8 मार्चच्या निमित्ताने महिला सन्मान पोर्टल चालू केलेले आहे आणि त्या पोर्टलमध्ये 34 वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स असणार आहेत. त्यामध्ये सायबर गुन्ह्यांच्या नोंदीसाठी एक स्पेशल विभाग त्या ठिकाणी काम करत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या बद्दलसुद्धा ज्या काही तक्रारी वाढ झालेली आहे त्याच्यावरती सुद्धा निराकरण लवकरच होणार आहे. आणि महिला सदस्यांचे कमिटी बनवून जे नवीन ह्या आयोगाच्या अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे. निश्चित ह्याबाबत सुधीर भाऊ आपल्या सोबत एक बैठक घेऊन काय काय करणं अपेक्षित आहे यावर सकारात्मक निर्णय घेणार. तुम्ही आउट गे दिगाय खर्च किती करता, पैसे देतच नाही ना. म्हणजे महिलांवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी 3 वर्ष पैसे दिले नसतील त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार आहे की नुसतं भाषणं होणार आहे? महिला दिनाच्या संदर्भात महिला शक्तीचा जागर, नारी से नारायणी तक, अबगा नहीं है सबगा है, हे फक्त शब्दात राहणार आहे की हृदयातून हा आवाजाचा ओंकार निघणार आहे? तर मग मी जर प्रश्न केला की यानंतर आउटवे जो आहे त्याच्या वारंवार फायली इथं का पाठवल्या जातात, अन्यथा मग याचा उपयोग होणार नाही. तुम्ही पैसेच देत नाही महिला आयोगाला, आउटवे दाखवता. महोदय, महिला आयोगासाठी आपण जो अर्थसंकल्पामध्ये जो निधी दिला गेलेला आहे त्याचा प्रत्येक वर्षीचा अहवाल आपण ऑनलाईन पोर्टलवरती टाकत असतो आणि दरवर्षी हा वाढून दिलेला आणि यावर्षी सुद्धा मंत्री महोदया, 18.35 आणि मंत्री महोदया, अध्यक्ष महोदय, खर्च आपण त्यांनी आपल्याला आउटले आपण देता हे संदर्भात त्यांनीच माहिती दिली 15 कोटी 18 कोटी यावर्षी, पण त्यातून किती वर्ग केला गेला आणि खर्च किती झाला? महोदय, महिला आयोगाच्या मागणीनुसार निधी आपण वर्ग करत असतो. कुठेही निधीची कमतरता कधीच आता पटलावर ठेवू आम्ही तो, पण दरवर्षी आपण जेवढा निधी खर्च केला तो दरवर्षी संकेतस्थळावरती आपण टाकत असतो. आणि अध्यक्ष महोदय, महिला आयोगासाठी निधीची कमतरता कधीच कमी पडत नाही. त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक वेळी आम्ही निधी वितरित करत असतो. कमतरता आहे 6.5 कोटी महिलांच्या संदर्भातला हा विषय आहे. 6.5 कोटी महिला तिथं जात नाही याचं कारण असणाऱ्या तक्रारी, हुंडाबळीच्या तक्रारी आहे, सायबर क्राईमच्या तक्रारी आहे, महिलांची छेडखानी करण्याच्या तक्रारी आहे, महिलांचा लैंगिक छळ करण्याच्या हजारोच्या संख्येने तक्रारी आहे. आणि अध्यक्ष महाराज, एक आउटलेची फाईल जेव्हा तिथं येते की मंजुरी करा, 8 महिने पेंडिंग असते. अध्यक्ष महाराज, मला तुम्ही सांगा अध्यक्ष महाराज, तुम्ही महिला आयोगाच्या संदर्भामध्ये मी मागणी केली की जो आउटले देता पुन्हा मंत्रालयामध्ये अधिकारी बुद्धिमान आहे आणि इतर ठिकाणचे अधिकारी बुद्धिमान नाही, असा काही नियम आहे का? अध्यक्ष महाराज, तोच IAS जिल्हाधिकारी मंत्रालयात सचिव म्हणून येतो. जिल्हाधिकारी असताना प्रश्नचिन्ह आणि सचिव झाल्याबरोबर प्रचंड बुद्धी वाढते का? जे जनरल नॉलेज मला आहे ते -9+5 म्हणजे 5व्या वर्षीपर्यंत मनुष्याच्या बुद्धीचा किती GB असेल तो 5व्या वर्षीपर्यंत 90% ठरते, नंतर बुद्धी वाढत नाही. मग हे जर विज्ञान सांगते, मेडिकल सायन्स सांगते, IAS असताना प्रश्नचिन्ह की त्याच्या फायली मंत्रालयात यायच्या आणि सचिव जागेबरोबर त्याचा बुद्ध्यांक वाढतो का? अध्यक्ष महाराज, मेडिकल सायन्स विचारा 5व्या वर्षीपर्यंत. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, खर्च सांगावा किंवा आज आश्वासन द्यावं की यानंतर मंत्रालयात फाईल पाठवल्या जाणार नाही. जो आउटले आहे त्याला ताबडतोब महिला आयोगच मंजुरी देईल. आयोग आहे, कमिशन आहे, ते म्हणजे सामान्य संस्था नाही आहे. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंची जी तळमळ आहे ती योग्य आहे, परंतु दरवर्षी मग 2023-24 मध्ये आपण 15 कोटी आयोगाने मागणी केली तेवढी त्यांना वितरित केलेली आहे. 24 दरवर्षी वाढून दिलेला आहे आणि महिला आयोगासाठी कधीच निधीची कमतरता होत नाही. जेवढी मागणी केली तेवढी मागणीची पूर्तता होत आहे. आणि आता सुद्धा 2026-27 साठी आपण 18 कोटी 35 लाखाची आयोगाने मागणी केलेली तेवढी पूर्तता केलेली आहे. मागणीनुसार वितरित करतो अध्यक्ष महोदय. नाही असं नाही, 1 मिनिट बसून घ्या. मला वाटतं समाधानकारक उत्तर दिलं. आपला प्रश्न होता की आउटले किती आहे, ऐका तर खरं, आउटले किती आहे तुम्ही विचारलं. आउटले त्यांनी ठीक आहे, त्यापैकी त्यांनी पण स्पष्ट उत्तर दिलंय, जशी मागणी महिला आयोगाकडनं येते तसं आम्ही वितरित करतो. चला पुढे.